शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आज अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने आज 30 जुलै 2026 रोजी सर्वात मोठा शासन निर्णय जारी केलेला आहे. काही दिवसापूर्वी 22 जुलैच्या संदर्भाने 553 शेतकऱ्यांची पहिली प्रायोजित यादी आणि 1 कोटीचा निधी वितरित झाल्याची माहिती समोर आली होती. तेव्हा अनेकांच्या मनात शंका होती की पुढे काय होणार, पण आज सरकारने थेट 7,000 कोटी रुपयाचा इतका प्रचंड निधी वितरित करण्याचा अधिकृत मान्यता दिली आहे. हा 7,000 कोटीचा निधी कोणासाठी आहे, पैसे कधी आणि कशी करायची आणि तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, या सर्व प्रश्नाची उत्तरं आता या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ 1 सेकंद सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की 22 जुलैला शासनाने प्रायोगिक स्वरूपात जे पायलट तत्वावर 553 शेतकऱ्यांची पहिली यादी तयार केली होती. या 553 शेतकऱ्यांची निवड कशी झाली होती तर शासनाने आयकर विभागाची सर्व माहिती अद्याप उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची माहिती एकदम स्पष्ट होती आणि त्यांच्या माहितीत कोणतीही अडचण नव्हती अशा 553 शेतकऱ्यांची निवड करून पहिली चाचणी यादी तयार करण्यात आली होती. आणि या प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सहकार विभागाने सुरुवातीला 1 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला होता. याचा अर्थ असा नव्हता की संपूर्ण कर्जमाफी फक्त 1 कोटीची आहे, तर ती फक्त सिस्टीम तपासण्यासाठी केलेली होती. आणि आता आज म्हणजेच 30 जुलै 2026 रोजी सरकारने प्रत्यक्ष कर्जमाफीच्या वाटपासाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयानुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षात या योजनेसाठी 20,552 कोटी इतकी एकूण मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी सध्या शिल्लक असलेल्या निधीतून थेट 7,000 कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखवलेला आहे. सरकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्या कार्यालयाकडून पात्र कर्जदारांची यादी निश्चित करण्यात आली असून या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी सरकार आयुक्तामार्फत जिल्हा बँका आणि तिथून थेट पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ट्रान्सफर केला जाणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, आमच्या खात्यात पैसे कधी येणार आणि आम्हाला काय करावे लागेल? मित्रांनो, प्रक्रिया 3 सोप्या टप्प्यात होणार आहे. पहिली पायरी, ज्या शेतकऱ्यांची नावे पात्र यादीत समाविष्ट आहे त्यांना शासनाकडून त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला जाईल. दुसरी पायरी म्हणजे तुम्ही KYC तुम्हाला करावं लागेल. मेसेज आल्यानंतर तुम्हाला आपल्या सरकार किंवा महाई सेवा केंद्रात CSC सेंटरवर जावे लागेल. तिथे जाऊन आधार कार्डच्या बायोमेट्रिकद्वारे अंगठ्याद्वारे ठसा देऊन तुमची KYC पूर्ण करून घ्यावी लागेल. तुमची KYC यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास शासनाने मंजूर केलेल्या या 7,000 कोटींमधून तुमच्या कर्जमाफीची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल. ज्या शेतकऱ्यांचे नाव अजून पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत त्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. शासनाने आयकर आणि इतर विभागाची माहिती टप्प्याटप्प्याने अपडेट होत आहे. एकूण 20,552 कोटीपैकी हा फक्त 7,000 कोटीचा टप्पा आहे. जशी माहिती क्लिअर होईल तसतशा पुढील याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जातील आणि उर्वरित निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे सर्व पात्र शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने खूप मोठा वेग आलेला आहे. हा व्हिडिओ तुमच्या इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत व्हॉट्सअपवर ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सर्व खरी माहिती आणि अचूक माहिती मिळेल. पुढील यादी कधी येणार, KYC कशी करायची, या सर्व नवीन अपडेट्स मी सर्वात आधी आपल्या चॅनलवर देणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.